विद्यार्थी मित्र हो, मागील तासाला आपण सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यातील फरक अभ्यासलेला आहे. आज आपण सार्वजनिक वित्त व्यवहार यामधील विविध घटकांचा अभ्यास करणार आहोत. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये एकूण 5 घटकांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन असे 5 घटक सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये समाविष्ट असतात. सार्वजनिक खर्चाचा जर आपण विचार केला तर सार्वजनिक खर्चामध्ये महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च असे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण केले जाते. सार्वजनिक उत्पन्नामध्ये कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न असे 2 स्रोत असलेले आढळून येतात. कर उत्पन्नाचे परत प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशी 2 भागांमध्ये त्याची विभागणी होते. प्रत्यक्ष करामध्ये प्रमाणशील कर, प्रगतिशील कर आणि अप्रगतिशील किंवा प्रतिगामी कर असे प्रत्यक्ष करांचं वर्गीकरण केलं जातं. अप्रत्यक्ष करांमध्ये वस्तू आणि सेवांवरील कर, त्याला आपण GST म्हणतो, याचा समावेश होतो. हे सर्व करापासून मिळणारं उत्पन्न आहे. त्यानंतर करेत्तर उत्पन्नामध्ये शासनाला शुल्क, सार्वजनिक वस्तू आणि सेवांची किंमत, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रकमा, भेटी, अनुदान व देणग्या, विशेष कर आणि कर्ज यासारख्या करेत्तर साधनांपासून उत्पन्न मिळते. म्हणजे सार्वजनिक उत्पन्नाचे हे 2 स्रोत, एक कर उत्पन्न आणि दुसरा करेत्तर उत्पन्न असे 2 स्रोत असलेले आढळतात. त्यानंतर सार्वजनिक कर्ज, देशाचं सरकार त्यांना लागणारं भांडवल कर्जरूपाने उभारत असते आणि या कर्जामध्ये 2 मार्ग त्यांना उपलब्ध होतात. एक म्हणजे देशांतर्गत कर्ज आणि दुसरा बाह्य कर्ज. अशा 2 मार्गाने शासन कर्ज उभारणी करत असलेले आढळून येते. त्यानंतर पुढे राज्य वित्तीय धोरण, यामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक कर्ज अशा पद्धतीने राज्य वित्तीय धोरणामध्ये हे घटक असलेले आढळून येतात. आणि वित्तीय प्रशासन याचा जर आपण विचार केला तर यामध्ये शासकीय अंदाजपत्रक, उत्पन्न खर्च, कर्ज आणि एकूण वृद्धीसाठी धोरण अशा पद्धतीचा समावेश वित्तीय प्रशासनामध्ये झालेला आढळतो. तर अशा पद्धतीने एकंदरीत सार्वजनिक वित्त व्यवहार यामध्ये हे 5 घटक म्हणजे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन यांचा समावेश होतो. तर आज आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि सार्वजनिक खर्चाचे जे वर्गीकरण केलेलं आहे किंवा सार्वजनिक खर्चाचे जे प्रकार आहेत त्यांचा आज आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. तर प्रथमतः आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय याचा अर्थ अभ्यासणार आहोत. तर सार्वजनिक खर्च हा सरकारकडून केला जातो आणि तो देशासाठी किंवा देशातील लोकांसाठी असतो. सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. देशातील केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या देशातील लोकांचं संरक्षण व्हावं त्यासाठी संरक्षणावरती खर्च करत असतात. यामध्ये भूदल, हवाई दल, नौदल, अंतर्गत कायदा आणि सुरक्षितता राखता यावी त्यासाठी पोलीस यांच्यावरती केलेला खर्च, न्यायदानावरती केलेला खर्च हा सर्व संरक्षणावरती केलेला खर्च म्हणून आपल्याला ओळखता येतो किंवा म्हणता येतो.
त्याच पद्धतीने देशातील लोकांच्या विविध गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या कल्याणामध्ये वाढ व्हावी, त्यासाठी काही सेवा सुविधांवरती शासनाकडून खर्च केला जातो की यातून देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास किंवा आर्थिक आणि सामाजिक कल्याणामध्ये वाढ होण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. यामध्ये वीज पुरवठा करणे, पाणी पुरवठा करणे, रस्त्यांची बांधणी करणे, म्हणजेच वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करून देणे, अशा विविध घटकांवरती शासनाकडून खर्च केला जातो की यामुळे देशातील लोकांच्या विविध गरजा पूर्ण होतात, यातून त्यांचं सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण होण्यास मदत होत असते. तर अशा सर्व घटकांवरती जो शासनाकडून खर्च केला जातो त्याला आपण सार्वजनिक खर्च म्हणतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की देशातील विकास करण्यासाठी आणि देशातील लोकांच्या कल्याणामध्ये वाढ करण्यासाठी शासनाकडून ज्या विविध वस्तू सेवांवरती किंवा घटकांवरती खर्च केला जातो त्याला आपण सार्वजनिक खर्च असं या ठिकाणी म्हणू शकतो. आणि म्हणून त्याची व्याख्या सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे त्याला सार्वजनिक खर्च अशी व्याख्या केली जाते. 20व्या शतकाचा जर आपण विचार केला तर 20व्या शतकामध्ये जगातील बहुसंख्य देशांनी निर्हस्तक्षेपी धोरणाचा स्वीकार केला होता. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप हा कमीत कमी असावा असं त्यामागचं धोरण होतं. थोडक्यात जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते त्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सरकारचं निर्हस्तक्षेपी धोरण स्वीकारलेलं होतं. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांमध्ये सरकारने फारसा हस्तक्षेप करायचा नाही असं त्यांचं मत होतं. शासनाने फक्त ज्या आवश्यक गरजा किंवा सुविधा असतील जसं की देशाचं संरक्षण करणे, प्रशासकीय कारभार पाहणे, अंतर्गत सुरक्षितता पाहणे यावरती शासनाने फक्त खर्च करावा. इतर जे कार्य आहेत ती कार्य शासनाने स्वतःकडे घेऊ नयेत असं मत त्या ठिकाणी त्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचं होतं. आणि म्हणून त्यांनी त्या कालखंडामध्ये निर्हस्तक्षेपी धोरणाचा स्वीकार केला आढळून येतो. या धोरणांतर्गत शासनाची भूमिका आहे किंवा शासनाची कार्य आहेत ती कमी केली जातात किंवा शासनाच्या कार्यांवरती मर्यादा पडलेल्या आपल्याला आढळून येतात. परंतु आधुनिक कालखंडामध्ये सरकारने किंवा देशाने कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे आधुनिक शासनाने केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन अशी सक्तीची कार्ये करण्याबरोबरच देशातील आर्थिक व सामाजिक विकासाचा प्रसार व्हावा त्यासाठी काही ऐच्छिक कार्य देखील शासनाकडून केली जातात. त्यामुळे अलीकडील काळामध्ये सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण शासनाने आज कल्याणकारी राज्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळे देशातील लोकांचं कल्याण करण्यासाठी सरकारला शिक्षण, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा, त्याचबरोबर या ठिकाणी वाहतुकीची साधनं, महामार्गांची उभारणी अशा विविध गोष्टींवरती शासनाला आज खर्च करावा लागत आहे आणि त्यामुळे शासकीय खर्चामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहारात खर्चाचा अभ्यास हा एक महत्त्वपूर्ण भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सार्वजनिक खर्चाचे 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. यामध्ये महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च असे 4 प्रकार सार्वजनिक खर्चाचे सांगितले जातात. ते आपल्याला पुढील प्रमाणे या ठिकाणी अभ्यासता येतील. त्यामध्ये पहिला प्रकार आहे महसुली खर्च. तर महसुली खर्च म्हणजे काय? तर महसुली खर्च म्हणजे असा खर्च की ज्यामुळे कोणत्याही प्रकारची जिंदगी निर्माण होत नाही किंवा सरकारचं दायित्व कमी होत नाही, त्याला महसुली खर्च अशा ठिकाणी म्हटले जाते. की जेव्हा शासनाकडून असा महसुली खर्च केला जातो त्यावेळी कोणत्याही प्रकारची मालमत्ता या ठिकाणी निर्माण होत नाही
की जी उत्पन्न मिळवून देऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे असा खर्च केल्याने सरकारचं दायित्व देखील कमी होत नाही. कारण हा खर्च देशातील लोकांच्या कल्याणामध्ये वाढ करण्यासाठी, देशातील लोकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी केलेला खर्च असतो. आणि त्यामुळे हा खर्च कोणत्याही प्रकारची जिंदगी निर्माण करत नाही किंवा सरकारचं दायित्व आहे, जबाबदारी आहे, ती देखील कमी करत नाही. आणि हा महसुली खर्च हा अनुत्पादक स्वरूपाचा असतो. म्हणजे त्यातून शासनाला फारसं उत्पन्न देखील मिळणार नसते. महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यावर आणि विविध सेवांवर केला जातो. आणि हा खर्च नेहमीच उद्भवणारा असतो. हा खर्च शासनाला सतत करावा लागतो आणि वर्षानुवर्ष तो खर्च करत राहावा लागतो. उदाहरणार्थ शासनाचा प्रशासकीय खर्च, की देशाचं सरकार देशातील लोकांसाठी काही प्रशासकीय सुविधा पुरवते आणि या प्रशासकीय सुविधा देण्यासाठी काही कर्मचारी वर्ग नेमला जातो. आणि त्यामुळे अशा कर्मचारी वर्गांना द्यावं लागणारे वेतन म्हणजेच पगार व भत्ते, त्यानंतर सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना द्यावं लागणारं निवृत्ती वेतन, त्यांना द्याव्या लागणाऱ्या वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्य ह्यासारख्या गोष्टींवरती शासनाने केलेला खर्च आहे. हा सर्व खर्च महसुली खर्चामध्ये त्याचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा सर्व खर्च देशातील लोकांच्या कल्याणासाठी केला जातो. साहजिकच त्यामुळे हा खर्च अनुत्पादक खर्च ठरतो, की शासनाला त्यातून उत्पन्न मिळणार नसते. म्हणजेच कोणत्याही प्रकारची जिंदगी हा खर्च निर्माण करणार नसतो. उलट सरकारचं दायित्व वाढवणारा असतो. त्याला आपण महसुली खर्च म्हणून या ठिकाणी ओळखतो. त्यानंतर दुसरा खर्चाचा प्रकार आहे भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे असा खर्च की ज्यामुळे जिंदगी निर्माण होते किंवा सरकारचं दायित्व कमी होतं, त्याला भांडवली खर्च असं या ठिकाणी म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय. भांडवली खर्च म्हणजे काय, तर देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय, त्याला आपण भांडवली खर्च म्हणतो. आणि हा भांडवली खर्च उत्पादक साधनांवरती केला जातो, की असा खर्च केल्यामुळे सरकारला भविष्यामध्ये उत्पन्न मिळणार असतं. म्हणजे थोडक्यात जिंदगी निर्माण करणारं असतं, भांडवली मालमत्ता निर्माण करणारं असतं आणि या भांडवली मालमत्तेपासून सरकारला भविष्यामध्ये उत्पन्न मिळणार असतं. अशा खर्चामुळे सरकारचं दायित्व देखील कमी होतं, सरकारवरचा भार आहे, जबाबदारी आहे, ती देखील कमी होण्याच्या ठिकाणी मदत होत असलेली आढळून येते. आणि म्हणून भांडवली खर्च हा देशाच्या विकास कार्यामध्ये महत्त्वाचा ठरतो, कारण हा खर्च उत्पादक स्वरूपाचा खर्च असलेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ विविध विकास प्रकल्पातील मोठ्या गुंतवणुका, की शासन आज नवीन विविध प्रकारचे प्रकल्प उभारत आहे, की या प्रकल्पांमुळे भविष्यामध्ये शासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. तर अशा क्षेत्रांमध्ये आज शासनाकडून गुंतवणूक खर्च केला जात आहे. त्याचबरोबर शासकीय कर्जाची परतफेड, शासनाने आज विविध ठिकाणी गुंतवणुका करण्यासाठी देशांतर्गत आणि बाह्य अशी कर्ज उभारणी केलेली आहेत. आणि घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्यासाठी म्हणजेच कर्जाचे हप्ते आणि त्याचं व्याज देण्यासाठी शासनाकडून खर्च केला जातो. या खर्चाचा देखील समावेश भांडवली खर्चामध्ये होतो. तसेच राज्य सरकार व शासकीय कंपन्यांना दिलेली कर्ज, शासनाकडून आज राज्यांचा कारभार व्यवस्थित चालावा, शासकीय कंपन्या उभारता याव्यात, त्यासाठी शासनाने आज राज्य शासनाला आणि शासकीय कंपन्यांना कर्ज दिलेले आहेत आणि अशी कर्ज देण्यासाठी शासनाकडून खर्च केलेला आहे. तर या खर्चाचा देखील समावेश भांडवली खर्चामध्ये या ठिकाणी केला जातो. तशाच पद्धतीने महानगरपालिका आणि इतर खाजगी उद्योग यांना देखील शासनाकडून कर्ज दिली जातात, की जेणेकरून त्यांची भांडवलाची गरज पूर्ण होईल. तर अशी कर्ज देण्यासाठी देखील शासनाकडून भांडवली खर्च केला जातो. या सर्व खर्चाचा समावेश भांडवली खर्चामध्ये होतो.
थोडक्यात भांडवली खर्च म्हणजे काय म्हणतो आपण, तर ज्या खर्चामुळे जिंदगी निर्माण होते किंवा सरकारचं दायित्व कमी होतं त्याला आपण भांडवली खर्च म्हणतो. किंवा जो खर्च देशाच्या आर्थिक वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जातो त्या खर्चाला आपण काय म्हणतो, भांडवली खर्च अशा ठिकाणी म्हटले जाते. आणि असा खर्च हा देशाला उत्पन्न मिळवून देणारा असतो. थोडक्यात देशाला जिंदगी निर्माण करणारा असतो आणि सरकारचं दायित्व कमी करणारा असतो. आणि म्हणून हा खर्च देशासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर पुढचा खर्चाचा प्रकार आहे विकास खर्च. ज्या खर्चामुळे देशामध्ये आर्थिक व सामाजिक विकास होणार असतो अशा खर्चाला विकास खर्च अशा ठिकाणी म्हटले जाते. आणि विकास खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो. या खर्चामुळे देशामध्ये उत्पादन कार्य होणार असतं, रोजगार निर्मिती होणार असते, तसेच किंमत स्थैर्य निर्माण होणार असते. असे अनेक नवीन बदल या ठिकाणी या खर्चामुळे होणार असतात आणि त्यातून देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधला जाणार असतो. आणि म्हणून विकास खर्च हा देखील खूप महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी शासनाने केलेला खर्च, शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रावरती शासनाने केलेला खर्च, औद्योगिक विकास व्हावा त्यासाठी औद्योगिक क्षेत्रावरती शासनाने केलेला खर्च, समाजातील लोकांचं कल्याणामध्ये वाढ व्हावी त्यासाठी सामाजिक कल्याण यावरती केलेला खर्च, संशोधन आणि विकास यावरील खर्च, या सर्व खर्चाचा समावेश विकास खर्चामध्ये होतो. कारण या सर्व खर्चामुळे देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासाला हातभार लागणार असतो. त्यानंतर पुढचा खर्चाचा प्रकार आहे विकासेतर खर्च. तर विकासेतर खर्च म्हणजे काय, तर शासनाने पुरवलेल्या अत्यावश्यक सेवांवरती जो खर्च केला जातो त्याला विकासेतर खर्च अशा ठिकाणी म्हटले जाते. की देशातील लोकांना त्यांचं जीवन सुखकर व्हावं, त्यांना संरक्षण मिळावं, त्यांच्या विविध गरजा पूर्ण व्हाव्यात त्यासाठी शासनाकडून काही सेवा सुविधा पुरवल्या जातात. आणि या सेवा सुविधा पुरवण्यासाठी शासनाकडून खर्च केला जातो. या खर्चाला विकासेतर खर्च अशा ठिकाणी म्हटले जाते. आणि हा खर्च अनुत्पादक स्वरूपाचा असतो. कोणत्याही प्रकारचं उत्पादन निर्माण करणारा नसतो किंवा कोणत्याही प्रकारची रोजगार संधी निर्माण करणारा नसतो. म्हणजे हा अनुत्पादक स्वरूपाचा खर्च असतो की या खर्चामुळे शासनाला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी मिळणार नसतं, उलट खर्चच करावा लागणार असतो. आणि म्हणून त्याला विकासेतर खर्च अशा ठिकाणी म्हटले जाते. उदाहरणार्थ प्रशासकीय खर्च, की शासनाकडून देशातील लोकांना प्रशासकीय सेवा देता याव्यात त्यासाठी शासनाकडून प्रशासकीय खर्च केला जातो. मग यामध्ये तहसील ऑफिस असतील, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समिती, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी कार्यालयीन कामकाज करण्यासाठी कर्मचारी वर्ग नेमला जातो. आणि या कर्मचारी वर्गांकडून प्रशासकीय कामकाज करून घेतला जातो. साहजिकच त्यांच्या वेतनावरती होणारा खर्च हा अनुत्पादक स्वरूपाचा या ठिकाणी ठरतो. त्यानंतर युद्ध किंवा देशातील लोकांना संरक्षण द्यावं त्यासाठी संरक्षणावरती केलेला खर्च, यामध्ये भूदल, हवाई दल, नौदल यासारख्या घटकांवरती केला जाणारा खर्च हा देखील अनुत्पादक स्वरूपाचा ठरतो. तशाच पद्धतीने न्यायव्यवस्था, पोलीस यांच्यावरती केलेला खर्च. तर या सर्व खर्चाचा समावेश विकासेतर खर्चामध्ये होतो. कारण या खर्चामुळे कोणत्याही प्रकारचा विकास या ठिकाणी होत नाही किंवा हा खर्च सरकारला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळवून देत नाही. मात्र देशातील लोकांना सुरक्षित वातावरण राहावं, त्यांना संरक्षण मिळावं आणि त्यांच्या विविध गरजा पूर्ण व्हाव्या त्यासाठी शासन हा खर्च करत असते. तर अशा पद्धतीने सार्वजनिक खर्चामध्ये हा 3 प्रकारचा खर्च शासनाकडून केला जातो. एक म्हणजे महसुली खर्च, दुसरा भांडवली खर्च, तिसरा विकास खर्च आणि चौथा विकासेतर खर्च. तर आज आपण सार्वजनिक खर्चामध्ये सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि कोणकोणत्या प्रकारचा खर्च शासनाकडून केला जातो याचा अभ्यास केलेला आहे.